मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 25 प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आमच्या चॅनलवरती विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे अपलोड केले जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्यायचे आहे। तसेच दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या व्हॉट्सअप किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर देखील करायचे आहे। चला तर आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, जगात नववर्षाचे स्वागत सर्वप्रथम कोणत्या देशात केले जाते? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी चीन, सी जपान, डी न्यूझीलंड। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड। जगात नववर्षाचे स्वागत सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये केले जाते। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या शहरात भारताचे पहिले बुलेट स्टेशन होणार आहे? आपले पर्याय आहेत: ए मुंबई, बी ठाणे, सी सुरत, डी पुणे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी सुरत। सुरत या शहरात भारताचे पहिले बुलेट स्टेशन होणार आहे। प्रश्न क्रमांक 3, गांजाची शेती करण्याची रोखण्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? आपले पर्याय आहेत: ए राजस्थान, बी बिहार, सी आंध्र प्रदेश, डी उत्तर प्रदेश। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश। गांजाची शेती करण्याची रोखण्यासाठी आंध्र प्रदेश राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले। प्रश्न क्रमांक 4, हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पेंडॅमिक हे पुस्तक कोणी लिहिले? आपले पर्याय आहेत: ए सुंदर पिचाई, बी अदर पूनावाला, सी बिल गेट्स, डी सलमान रश्दी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिल गेट्स। हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पेंडॅमिक हे पुस्तक बिल गेट्स यांनी लिहिले। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या मंत्रालयाने ट्रान्सजेंडर समुदायासाठी स्माईल योजना सुरू केली आहे? आपले पर्याय आहेत: ए आयुष मंत्रालय, बी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्रालय, सी गृह मंत्रालय, डी आरोग्य मंत्रालय। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय। ट्रान्सजेंडर समुदायासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने स्माईल ही योजना सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्य सरकारने आरोहण प्रकल्प सुरू केला आहे? आपले पर्याय आहेत: ए आसाम, बी हरियाणा, सी महाराष्ट्र, डी केरळ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम। आसाम राज्य सरकारने आरोहण प्रकल्प सुरू केला आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए 18 फेब्रुवारी, बी 19 फेब्रुवारी, सी 20 फेब्रुवारी, डी 21 फेब्रुवारी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 21 फेब्रुवारी। 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, उपरी भद्रा परियोजना कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए केरळ, बी कर्नाटक, सी तमिळनाडू, डी आंध्र प्रदेश। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक। उपरी भद्रा परियोजना कर्नाटक राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाने हायबरी नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? आपले पर्याय आहेत: ए जर्मनी, बी जपान, सी चीन, डी कॅनडा। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान। हायबरी नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जपान देशाने सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए 1 मार्च, बी 2 मार्च, सी 3 मार्च, डी 4 मार्च। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3 मार्च। जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च रोजी साजरा केला जातो।
मित्रांनो, अजूनपर्यंत आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. आपला अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री बाळगा. तसेच एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. रस्त्यावरील प्राण्यांसाठी कोणत्या राज्यात पहिली ॲम्ब्युलन्स सुरू केली आहे? आपले पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी तामिळनाडू, डी बिहार. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तामिळनाडू. रस्त्यावरील प्राण्यांसाठी तामिळनाडू राज्यात पहिली ॲम्ब्युलन्स सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 12. क्रिकेटपटू शेन वॉर्न कोणत्या देशाचे खेळाडू होते? आपले पर्याय आहेत: ए दक्षिण आफ्रिका, बी ऑस्ट्रेलिया, सी ब्राझील, डी इंग्लंड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया. क्रिकेटपटू शेन वॉर्न हे ऑस्ट्रेलिया देशाचे खेळाडू होते. प्रश्न क्रमांक 13. नो स्मोकिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए 9 मार्च, बी 10 मार्च, सी 11 मार्च, डी 12 मार्च. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 9 मार्च. नो स्मोकिंग डे हा 9 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिले फर्निचर पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी तामिळनाडू, डी गुजरात. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तामिळनाडू. भारतातील पहिले फर्निचर पार्क तामिळनाडू राज्यात उभारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उद्यमिता योजना सुरू केली आहे? आपले पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी गुजरात, डी हरियाणा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा. हरियाणा राज्य सरकारने मातृशक्ती उद्यमिता योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स पार्क कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे? आपले पर्याय आहेत: ए मुंबई, बी बेंगळुरू, सी चेन्नई, डी गांधीनगर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंगळुरू. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स पार्क बेंगळुरू या ठिकाणी सुरू झाले आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: ए 19 मार्च, बी 20 मार्च, सी 21 मार्च, डी 22 मार्च. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 20 मार्च. जागतिक चिमणी दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. भारतीय तटरक्षक जहाज सक्षम कोठे नियुक्त केले आहे? आपले पर्याय आहेत: ए विशाखापट्टणम, बी कोच्ची, सी चेन्नई, डी गोवा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा. भारतीय तटरक्षक जहाज सक्षम गोवा येथे नियुक्त केले आहे. प्रश्न क्रमांक 19. हायपरसोनिक मिसाईल किंजल कोणत्या देशाचे आहे? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी रशिया, सी अमेरिका, डी चीन. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया. हायपरसोनिक मिसाईल किंजल हे रशिया या देशाचे आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताचे नवे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते? आपले पर्याय आहेत: ए 31 मार्च, बी 1 एप्रिल, सी 10 एप्रिल, डी 1 मे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1 एप्रिल. भारताचे नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिल या तारखेपासून सुरू होते. प्रश्न क्रमांक 21. कोणी माउंट एव्हरेस्ट 26व्यांदा पार करून वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे? आपले पर्याय आहेत: ए कामिरीता शेर्पा, बी प्रियंका मोहिते, सी बलजीत कौर, डी वरीलपैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कामिरीता शेर्पा.
कामिरीता शेर्पा यांनी माउंट एव्हरेस्ट 26व्यांदा पार करून वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे? प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात लांब काचेचा पूल व्हाईट ड्रॅगन कोणत्या देशात आहे? आपले पर्याय आहेत: ए. इंग्लंड, बी. जपान, सी. व्हिएतनाम, डी. ऑस्ट्रेलिया. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हिएतनाम. जगातील सर्वात लांब काचेचा पूल व्हाईट ड्रॅगन व्हिएतनाम या देशात आहे. प्रश्न क्रमांक 22. चर्चेत असलेली ज्ञानवापी मस्जिद कोणत्या राज्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. उत्तर प्रदेश, डी. मध्य प्रदेश. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. चर्चेत असलेली ज्ञानवापी मस्जिद उत्तर प्रदेश राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताला सर्वात जास्त तेल पुरवणारा देश कोणता आहे? आपले पर्याय आहेत: ए. अमेरिका, बी. रशिया, सी. इराक, डी. इराण. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराक. भारताला सर्वात जास्त तेल पुरवणारा देश म्हणजे इराक हा आहे. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ कोण देतात? आपले पर्याय आहेत: ए. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. मुख्यमंत्री, डी. राज्यपाल. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ राष्ट्रपती देतात. प्रश्न क्रमांक 25. भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो? आपले पर्याय आहेत: ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. महात्मा गांधी, सी. सरदार वल्लभभाई पटेल, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.